आईने आज बनवलेली आहे मासवडी। तर त्या मासवडीची पूर्ण रेसिपी मी शूट केली तुमच्यासोबत शेअर करायला। आईच्या हातची मासवडी। तिने इकडे लसूण कुटून घेतलाय, खोबरं घेतलंय, कोथिंबीर, खसखस, कांदा भाजून घेतलेला आहे, नंतर मीठ, काळा मसाला, इकडे मिरचीचा ठेचा आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। भाजलेला कांदा रश्श्यासाठी घेतलेला आहे तिने। आणि बाकीचं साहित्य मासवडीमध्ये थापल्यानंतर मासवडी त्याच्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे। तर कांदा पूर्णपणे भरपूर असं तेल टाकून छान लालसर भाजून घेतला आणि आता त्याच्यामध्येच ती कांदा साईडला सारून थोडं तेल उरलं की त्याच्यामध्ये तिने लसूण टाकला आणि नंतर खोबरं टाकून घेतलं। आता लसूण खोबरं छान परतून घेणार आहे, म्हणजे सगळं सोबत टाकून। तर मीठ, काळा मसाला घरचा हे आता परतून घ्यायला लागली। मी पूर्ण रेसिपी शूट केली, माझ्या हातची पण मासवडीची रेसिपी नक्कीच तुम्हाला दाखवण। पण आज आई बनवली होती तर आईच्या हातची रेसिपी म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया। नंतर कोथिंबीर टाकली, आणखी थोडंसं तेल टाकून छान असं तिने परतून घेतलेला आहे। तर बघा मस्त असा मसाला तयार झालाय मासवडीमध्ये भरण्यासाठी। तर इकडं आधी तिने पाणी गरम करून घेतलं होतं त्या कढईमध्ये, म्हणून ती कढई पांढरी पडली। त्याच्यामध्ये तेल टाकलं, नंतर मोहरी टाकली। तर मोहरी छान तडतडली की नंतर जिरे टाकून घेतले। तर जिरे टाकल्यानंतर तिने हिरव्या मिरच्याचं जे वाटण बनवलं होतं, मिरची, लसूण, मीठ ते टाकून घेतलंय वाटल्याला। तर आता हे आपल्याला बेसन बनवून घ्यायचंय मासवडीसाठी। हळद टाकली, मस्त अशी मासवडी झणझणीत आईच्या हातची आज रेसिपी। तर आता याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकले। माझी करण्याची पद्धत आणि आईची करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, नाही तर सेमच येते, फक्त थोडासा फरक पडतो। तर आता बेसन हटण्यासाठी इकडं खळखळून छान उकळी फुटली। बघा बेसनाची काडी तुम्हाला सांगितलं होतं ना मी मागच्या व्हिडिओमध्ये एका कोणत्या तरी, की बेसनाची काडी पूर्वी वेगळी असायची, जी तूर लावली जाते त्या तुरीच्या काटकीची। तर तीच बेसनाची काडी आहे आमच्या आईची इथं, जुनं ते सोनं असतं म्हणतात ना तसं। तर बघा बेसन हटून घ्यायला लागली आता। खरं तर नंतर व्हिडिओला आवाज द्यावा लागला, तो पूर्ण घेतला असता, कारण की लहान मुलं असल्यामुळे जास्त आवाज येत होता, म्हणून म्हणलं तुम्हाला पद्धतशीर सगळं नंतरच सांगावं कसं बनवलं काय। बघा बेसनाच्या काडीने त्या बेसन हटलं, अजिबात एक पण गाठ नाही झाली। आता थोडा वेळ झाकून ठेवलं की छान वाफळलं जातं, म्हणजे वाफळलं का तुकडा म्हणजे चिरण्या पडत नाहीत, त्याला चिरत नाही बेसन थापतानी। तर आता गरम गरमच मस्त असतं, खाली वल्ला कपडा करून घेतलाय पोळपाटावर, त्याच्यावर तिने बेसन टाकले आणि आता त्याला थोडं थोडं पाण्याचा हात लावून थापून घ्यायला लागली। गरम असल्यामुळे चटका बसतो, थोडंसं थापून घ्यायचं। आणि जो मसाला तयार करून घेतलाय तो मसाला तिने त्याच्यावर लावलाय। तर 4 दिवस झालं इकडं रेंज नसल्यामुळे आपले व्हिडिओज येत नव्हते। काल एक व्हिडिओ सुटला, खरं तर रेंज नसल्यामुळं मी तुम्हाला व्हिडिओ टाकू शकले नाही माहेरी आल्यामुळं। तर मसाला टाकल्यानंतर त्याच्यावर अशी खसखस टाकून घेतली। खसखस जर नसली ना तर तीळ टाकते, तर आईच म्हणली खसखस जर नसली तर तीळ टाकले तरी चालते। आणि अशी मासवडी बनवून घ्यायची। तर खरं तर मी रेसिपीच्या सगळे व्हिडिओ शक्यतो रोज टाकीत असते। 4-5 दिवस झालं आपले व्हिडिओ स्टॉप आहेत, कारण की रेंज नसल्यामुळं गावाकडं मला व्हिडिओ अपलोड करायला खरं तर अडचण आली। काल एक अपलोड झाला कसा तरी। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपले व्हिडिओ साध्या सोप्या भाषेतले तुम्हाला समजणारे असतात। अशा छान छान व्हिडिओसाठी लाईक करीत जा, शेअर करीत जा, सबस्क्राईब करीत जा, कमेंट करायला विसरू नका। तर आईने दुसरीही मासवडी तशीच बनवून घेतली सेम पद्धतीत। बघा मस्त सगळं मासवडीच्या वड्या तयार आहेत। आता इकडं रस्सा बनवून घेणार आहे। त्याच्यासाठी रस्सा बनवण्यासाठी येसूर, हे येसरची एक रेसिपी खरं तर शेअर करायची, पण ती काय टाकणं झाली नाही,
भाजलेला कांदा कुटून घेतला, येसूर, काळा मसाला, कोथिंबीर, नंतर लसूण कुटून घेतलेला आहे आणि खोबरं पण घेतलंय तिने. तर आता तेल टाकलं, तेलामध्ये लसूण टाकला तिने कुटल्याला आणि नंतर खोबरं टाकून घेतलंय. नाही, खोबरं टाकलं, टाकतानीचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. आणि जो कांदा तिने चुलीमध्ये भाजून घेतला होता, कांदा तो अख्खा म्हणजे चुलीमधल्या विस्तवामध्ये कांदा टाकून मस्त असा लाल भाजून घेतला होता. कांदा छान परतला, लसूण आणि खोबरं पण परतलं. नंतर घरचा काळा मसाला, झणझणीत असा घरचा काळा मसाला टाकून घेतला आणि येसूर टाकून घेतला. मस्त असा मासवडीचा रस्सा तयार होतो. कोथिंबीर टाकली. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. सगळं सेम असतं पण पद्धत थोडी वेगळी असते. कोणतं तरी काम सामान कमी जास्त असतं. तशी थोडीशी आईची आणि माझ्या पद्धतीत पण थोडासा फरक पडतो. आणि माझ्या पद्धतीची पण मासवडी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करीन. पण माहेरी आलते, आई बनवायला लागली होती म्हणून आईच्या पद्धतीची शेअर केली. तर चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि मस्त अशा बघू शकता मासवड्या आता कट करून घ्यायला लागली. झणझणीत आणि चमचमीत रस्सा आणि मासवडी आणि मस्त त्याच्यासोबत बघा बाजरीची भाकर पण बनवलेली आहे. तर बघू शकता रस्सा आपला छान असा तर्रीबाज उकळलेला आहे, मस्त झणझणीत. बघू शकता बाजरीची भाकर, रस्सा, मासवडी, कांदा.